some CET related questions. बरं, ठीक आहे. हा क्वेश्चन काय दिसतोय आपल्याला? इन द फॉलोइंग रिएक्शन व्हॉट इज सी? म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? सी. सी द रिएक्टंट दॅट इज CH3CH म्हणजे काय दिसतोय आपल्याला? हा आयसोप्रोपाइल ब्रोमाइड कंपोनेंट. When this isopropyl bromide reacts with KOH to gives A, next one काय दिलं आपल्याला? R2O2. R2O2 means what? Peroxide component. To gives B and next one CH3ONA to gives C. बरं, ठीक आहे. आता सपोज जर आपण फर्स्ट वन रिएक्टंट बघितलं तर रिएक्टंट काय आहे? CH3CHBr then another CH3. पुढे काय टाकलेले आपल्याला? अल्कोहोलिक KOH टाकलेले. मग अल्कोहोलिक KOH चं फंक्शन काय असतं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ अल्कोहोलिक KOH? Alcoholic KOH always produce alkene. This is the main function of alcoholic KOH. म्हणजे काय मिळणार आपल्याला? First one CH3 CH double bond CH3 by loss of another component. So this is the main A. Again when this A reacts with peroxidic component that is R2O2. What happen now? Again आता हा peroxide आहे. मग peroxide चं function काय असणार आहे? Negative part of the reagent they added to the those doubly bonded carbon atom which contains more number of hydrogens. So obviously this HBr, that Br they reacts with more number of carbon atom. Remaining part reacts with CH. पुढे काय भेटणार आहे बघा बरं आपल्याला कंपोनेंट? मग CH3, now it is CH2, next one CH2Br. हा तुमचा काय असणार आहे आपला? B. आता हा B कोणावर रिएक्ट करतोय आपल्याला? तर CH3ONA. अगदी सोपं आहे. काय दिसते आपल्याला? हा CH3O. पण चार्ज काय असतो? ऑक्सिजनचा निगेटिव्ह, सोडियमचा चार्ज काय येणार आहे? पॉझिटिव्ह. सो जस्ट रिप्लेस दॅट निगेटिव्ह चार्ज टुवर्ड्स CH3O. काय भेटेल आपला प्रोडक्ट बघा बरं? CH3 CH2 CH2O CH3 by loss of NaBr. सो ऑप्शन इज कुठे दिसतो हा कंपाऊंड बघा बरं? CH3 CH2 CH2O CH3. ऑप्शन इज इकडे जर पाहायला गेलं तर इकडे काय दिसतं? OCH3 they present at the last carbon atom. While OCH3 present at second carbon atom. म्हणजे ऑप्शन कुठला असणार आहे आपला? C. Okay? कळालं कसं करायचं सॉल्व? Now see the next one question. That is this one question. Now see the most stable oxidation state of Mn is. The most stable oxidation state of Mn is. म्हणजे तुम्हाला काय फाइंड आउट करायचे? तर सगळ्यात जास्त स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Mn फाइंड आउट करायचे. जनरली ऑक्सिडेशन स्टेट of any metal they are highly stable when they are empty, when they are half filled and when they are full filled. ओके. मग आता सपोज जर आपण मॅग्नेज बघितला तर मॅग्नेजचा ॲटॉमिक नंबर किती येतो? 25. इकडे पाहायला गेलं तर ऑप्शन मध्ये इथं कुठलाच पार्ट नाही. पण सपोज जर याचा आपण आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे मॅग्नेशियमचं? दॅट इज फर्स्ट वन 4s2 3d5. 4s2 3d5. मग आपला कुठला रूल फॉलो करू शकतो आपण? अकॉर्डिंग टू हंस रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. इकडे काय दिसतात रे? 4s2 2 electrons present into outermost shell. Right? 5 electrons they are present into second outermost shell. मग आता जर सपोज याचा आपण ब्लॉक डायग्राम काढले 4s2 how many electrons? 2 electrons and this is 3d5. 3d5 means what? There are 5 electrons they are present into unpaired state. Now see this is a 4s2, this is 3d5. So these 2 electrons, when we remove that 2 electrons then 3d5 it produces half filled stability. So obviously the option should be 4s2. Why? Because when we remove these 2 electrons then it produces 3d5. म्हणजे ऑप्शन कुठला असणार आहे आपल्याला? ऑप्शन नंबर A. जर आपण ऑप्शन नंबर B घ्यायला गेलो तर इथे काहीच नाहीये. 4 इलेक्ट्रॉन्स आहेत का? नाहीये. दॅट इज 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन नंबर C मध्ये जर घेतले तर इथे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. पण हे टोटली कसे काय रिमूव्ह होतील? बिकॉज इन आउटरमोस्ट शेल हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. सो अकॉर्डिंग टू रूल ऑलवेज रिमूव्ह इलेक्ट्रॉन्स फ्रॉम आउटरमोस्ट शेल नॉट टू द सेकंड आउटरमोस्ट शेल. त्यामुळे कुठला असणार आहे आपला ऑप्शन नंबर A. ऑप्शन नंबर D का घेऊ शकत नाही आपण? बिकॉज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दिस वन इज अ +7. आपण कुठलेच इलेक्ट्रॉन असं कुठलाच एलिमेंट नाहीये की ज्या एलिमेंट मध्ये आपण हे 7 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करू शकतो. सो ऑब्वियसली ऑप्शन कुठला असणार आहे आपला? ऑप्शन नंबर A. Okay, now see the next one question. That is suppose when CH3Cl is treated with RMGX gives ethyl methyl ketone. पहिलं काय करायचं? अशा टाइपचे ज्या क्वेश्चन्स असतील पहिला काय करायचं? रिएक्टंट आणि प्रोडक्ट हा सेपरेट आउट करा. क्वेश्चन काय दिलेला बघा? CH3Cl is treated with RMGX. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे? CH3Cl is treated with RMGX gives ethyl methyl ketone. Ethyl means what? C2H5. Methyl means what? CH3. Okay.
क्वेश्चन. सपोज जर आपण CH3Cl इज ट्रीटेड विथ RMGX. सपोज जर आपण असं क्वेश्चन घेतलेलं आहे तर तुम्हाला RMGX फाइंड आउट करायचं. व्हॉट इज RMGX? हा तर तुमचा प्रोडक्ट आहे. इकडे तुमचे ऑप्शन्स आहेत. पण सपोज जर आपण हाच क्वेश्चन नीट सॉल्व्ह करायला घेतला तर काय कंपोनंट असतं ऍक्च्युअली? व्हॉट इज द फंक्शन ऑफ Grignard reagent? Always R group they combines with carbonyl C, while MgX they combines with oxygen. पण इथे R पण नाही ऍक्च्युअली, कार्बन आहे पण ऑक्सिजन आहे का? नो. कुठला पार्ट प्रेझेंट आहे इथे? C and N. याला आपण थोडंसं स्प्लिट करूया. कुठल्या टाइप मध्ये येणार आहे? CH3 C ट्रिपल बॉन्ड N. When this component, थोडंसं अजून मी या टाइप मध्ये करा करते. CH3 C ट्रिपल बॉन्ड N. When this component reacts with RMGX, काय फंक्शन आहे आपलं? R combines with carbon, MgX towards nitrogen to produce CH3 C R, that is double bonded N MgX component. Okay. For the hydrolysis होणार आहे, that is H2O, that means HOH. So now this oxygen they combines with carbon and MgX combines with remaining part to produce CH3 C double bond O R by loss of another component. That is not matter now. आता इथे जर बघायला गेलं तर हा काय? CH3 C double bond O, that is a methyl. आपल्या प्रोडक्ट मध्ये काय दिलेलं आहे? व्हॉट इज RMGX? पण प्रोडक्टचं नेम काय? इथाइल मिथाइल कीटो. म्हणजे काय असलं पाहिजे? इथाइल मिथाइल कीटो. इकडे दिसताना मिथाइल आहे. इथाइल आहे का? नाही. म्हणजे R कुठला असला पाहिजे आपला? इथाइल. दॅट इज C2H5. म्हणजे इन शॉर्ट जर सपोज हा C2H5 इथे टाकला तर काय मिळतं आपल्या Grignard रिएजंट? C2H5MgX. C2H5MgX म्हणजे कोणतं असणार आहे बघा बरं. इथं पाहायला गेला तर इथाइल मिथाइल कीटोने CH3Cl RMgX म्हणजे कोणता कंपोनेंट असला पाहिजे आपला? C2H5MgX मीन्स C2H5MgI. ऑप्शन मध्ये सगळीकडेच आहे. I म्हणजे कोणता असणार आहे? X म्हणजे कुठला असेल आपला? याच्यापेक्षा